आज या भागात आपण जाणून घेणार आहोत कसं शेतीमध्ये आधुनिक प्रयोग करून शेती या व्यवसायाला बळकटी देण्याचं काम अनेक तरुण आणि शेतकरी करतात. नमस्कार, मी राजेंद्र धोंडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक. मी शंकर रामदास गीते. मी साहिल सुनील पेठे. माझे नाव संतोष करंजे. कसं महाराष्ट्र आपल्या युक्ती आणि अथक प्रयत्नाने सुजलाम सुफलाम भारत घडवण्यास एक मोलाचा वाटा देण्याचा प्रयत्न करतात. असाच एक यशस्वी प्रयत्न केला आहे दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या बीड मधील शेतकऱ्यांनी. नमस्कार, मी राजेंद्र धोंडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मविभाग तसेच कृषी विभाग. आज आपण हे जे 5 एकरमध्ये नंदनवन पाहतायत, केळीचा प्लॉट पाहतायत, हे फक्त आणि जिद्द आणि कष्ट जोरावर या शेतकऱ्यांनी कमवलेलं आहे. तर दुष्काळी आष्टी तालुक्यातील केळी थेट इराणच्या बाजारपेठेत दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय. तर शेतकऱ्यांकडून हा यशस्वी प्रयोग करण्यात येतोय. बीडच्या दुष्काळी आष्टी तालुक्यातील केळीची निर्यात सध्या इराणच्या बाजारपेठेत सुरू आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग करून या शेतकऱ्याने निर्याती योग्य केळीचे पीक घेऊन त्याची निर्यात थेट इराणकडे केली आहे. मारणावा कसलाही स्रोत नसताना जमीन तयार करून ही 5 एकरची त्यांनी नंदनवन फुलवलं आहे. कृषी विभागाचा आत्मांतर्गत जे गट आहेत, ह्या गटामध्ये त्यांचा पहिल्यांदा समावेश झाला. गटामार्फत शेतकरी दौऱ्यामध्ये अभ्यास दौरे, प्रशिक्षण आहे, त्यांचा त्यांनी लाभ घेतला. ह्याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाची लागवड कशी करायची, नवीन तंत्रज्ञानाची जोड कशी द्यायची आणि पारंपरिक शेतीसोबत फळबागेकडे कसं वळले, हे पूर्ण ते ह्याच्यामधून तुम्हाला दिसतंय. तर आष्टी तालुका हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. परिणामी या तालुक्यात पाण्याची नेहमीच भ्रांत असते, त्यामुळे शेती करणं कठीण असतं. परंतु अशा असंख्य अडचणींवर मात करून आष्टी तालुक्यातील भातोडी इथल्या शंकर गीते या शेतकऱ्याने आधुनिक शेतीची कास धरली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये पुण्यातून 7,250 रोपं आणून 5 एकर क्षेत्रावर 6x5 या पद्धतीने केळीची लागवड केली. यासाठी शेततळ्याच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करून ठिबक सिंचनाद्वारे याचे नियोजन केले. कुटुंबातील सदस्यांची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर शंकर गीते यांनी ही बाग जोपासली. ठिबक, रोपे, फवारणी, शेणखत, रासायनिक खते, मजुरी असा एकरी 1,30,000 खर्च वगळता 6 लाख रुपयांचं उत्पन्न त्यांच्या हाती आले. त्यांनी कृषी विभागामार्फत शेततळ्याचा लाभ घेतला, नंतर कांदा चाळीचा लाभ घेतला आणि तसंच फळबागेचाही ह्याच्यामध्ये समावेश आहे. आणि पारंपरिक शेतीसोबतच फळबाग ही किती महत्त्वाची आहे हे त्यांनी ह्याच्यामध्ये पटवून दिलेलं आहे. आता ही सरासरी 5 एकरचा प्लॉट आहे. 5 एकरमध्ये एकरी 1400 जरी फळं आपण रोपं धरले तर त्यांनी 7,000 रोपांची लागवड केलेली आहे. आणि पूर्ण 5 एकरमध्ये एक 5 ते 6 लाख खर्च जाता 20 ते 21 लाख रुपये त्यांना नक्की ह्याच्यामध्ये शिल्लक राहणार आहेत. सध्या केळी बागेची तोडणी सुरू आहे आणि हीच केळी इराणच्या बाजारपेठेत निर्यात केली जाते. आधुनिक शेती करण्यासाठी शंकर गीते यांना कृषी विभागाचे वेळोवेळी मार्गदर्शन देखील मिळाले. कृषी विभागाच्या नियोजनाचा लाभ घेत माळरान जमिनीवर गीते यांनी नंदनवन फुलवलंय. केळीच्या बागेची काळजी घेऊन आतापर्यंत 175 टन एवढा माल 5 एकरात काढलाय. विशेष म्हणजे यासाठी विक्रीला कुठे न जाता थेट इराणमधील व्यापाऱ्यांनी बांधावर या मालाची खरेदी केली आहे. आतापर्यंत 13 ट्रकच्या माध्यमातून ही केळी इराणच्या बाजारपेठेत दाखल झाली आहेत. शेती परवडत नाही अशी ओरड करून अनेक जण मोठ्या शहरांची वाट धरतात. मात्र आहे त्याच शेत जमिनीत आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेती केल्यास नक्कीच जिद्दीच्या जोरावर यश मिळते, हेच या शेतकऱ्यांनी दाखवून दिले. माळरानावर ही शेती फुलवली. नमस्कार, मी शंकर रामदास गीते, राहणार भातोडी, तालुका आष्टी, जिल्हा बीड. माझी पारंपरिक शेती होती पहिली. आता नंतर मी थोडं बदल केला शेतीमध्ये आणि माझी एक इथं 14 एकर शेती आहे. माळाराव 14 एकर शेती असल्यामुळं मी त्यातला 5 एकर निर्णय घेतला केळी लावण्याचा डायरेक्ट. आणि मी 5 एकर केळी अशी लावली की 6x5 मी 5 एकरची लागवड केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये माझे 7,250 रोपं बसले. मी राजेन शाईन कंपनीचे G9चे रोपं पुण्याहूनच घेतलेले इथं. आणि आता मला सरासरी माझं उत्पन्न 5 एकरमध्ये मला 145 ते 140 टन उत्पन्न निघेल असं माझा अंदाज आहे. हार्वेस्टिंग चालू आहे माझा. इराणला माल सध्या चालू आहे. पहिल्या गाडीची माझी हार्वेस्टिंग चालू झाली. मी 19.5 रुपयांनी माल दिला आहे सध्या त्यांना. आणखीन माझ्या 13 गाड्या 14 गाड्या माल निघेल माझा असा अंदाज आहे माझा.
तसे केळी बागेमध्ये मजूर लय फारसे काय लागत नाहीत. सध्या थोडं आमचं घरच्या घरी थोडं चालतं. घरचे माणसं, भाऊ, वडील असे आम्ही असल्यामुळं काही थोडा मित्रपरिवार थोडा मदत करा येतो, अशा हिशोबात थोडा मी करतोय. आता हे पाणी तर मला तसं माळरानावर होती तर आमच्यात पाणी नाही आहे, पण तरी पण मी एक कृषी विभागाच्या मार्फत शेततलाव मंजूर करून मी ड्रीप घेऊन मी 30% पाण्यात माझी शेती करायचं सध्या नियोजन चालू आहे. त्यामध्ये माझे संत्रा आहे 3 एकर, डाळिंब 4 एकर आहे, केळी अशी 5 एकर आहे. माझं शेततलाव, काही बोर आहेत, विहीर, असं मिळून माझं होतं आहे, व्यवस्थित होतं आहे, काय अडचण नाही. आपला माल सगळा एक्सपोर्ट कॉलेज तयार झाला. आपण जास्त एक्सपोर्टला लक्ष दिलं म्हणजे त्यात काय झालं, आपले जे किसान ॲग्रो एजन्सीचे मालक आहेत योगेश डोके, त्यांनी मला खूप सहकार्य केलं. त्यांनी मला एक्सपोर्ट कंपनीचा माल तयार करायला पूर्ण माहिती दिली. कोणते खतं वापरायचे, कोणते औषध वापरायचे, कशी फवारणी घ्यायची, किती दिवसाला औषधं सोडायचं, कसं नियोजन करायचं, पाणी मॅनेजमेंट त्यांनी वेळोवेळी येऊन मला माहिती देऊन, पुन्हा कृषी विभागाचे गोरख तरटे, राजू धोंडे, प्रशांत पोळ, बांगरसाहेब ह्यांनी पण मला येऊन खूप सहकार्य केलं, वेळोवेळी माहिती दिली. त्याच्यामुळे माझा सगळा माल जो आहे हे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार झाला. आणि मला एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार झाल्यामुळं काही मी थोडं बाहेर चौकशी केली, मला एक्सपोर्टचे व्यापारी मिळले. त्याच्यामुळं मग मला थोडा फायदा झाला त्याचा. डायरेक्ट जे इराणची कंपनी आहे त्या कंपनीमार्फतच आपण डायरेक्ट माल देऊन टाकला. मला तसं जर एकरी उत्पन्न जर म्हणलं तर माझ्या हिशोबाने एकरी मला 6.5-7 लाख रुपये उत्पन्न मिळायला पाहिजे एकरी. होणार आहे. तसा मग एकरी जर सांगितला तर मला खर्च 1,35,000 ते 1,25,000च्या मेळात खर्च येणार. रोपं, ड्रीप, खत, इतर थोडा किरकोळ म्हणजे चार्ज असं धरून जर हिशोब केला तर मला 1,25,000 ते 1,35,000 मला खर्च येईल. आता मी ही लागवड जानेवारी महिन्यात केली ती. जानेवारी महिन्यात लागवड केली ती 27-28 जानेवारीला. तर माझा आज माल तोडायला म्हणजे 9-9.5 महिन्यात माल तोडा येतो लागवडीपासून. 9.5 महिन्यात माल तोडा येतो लागवडीपासून. उत्पन्न आहे तुमचं आता याच्यात? हे उत्पन्न पहिलंच आहे आपलं, म्हणजे पहिलाच तोडा आहे. आता ह्याचं तसं 2-3 वेळेस उत्पन्न निघतं, पण आपण एक्सपोर्टला काम केल्यामुळे आपण 2 वेळेसच त्याचं उत्पन्न घेणार आहे. तिसऱ्या वेळेस एक्सपोर्टला माल चालत नाही. ओके. बाकी शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही, काय सांगाल? बाकीच्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून त्यांनी थोडं फळबागेच्या ह्याची थोडी माहिती घेऊन थोडं फळबागेत येऊन थोडा असं म्हणजे किंवा त्यांनी फळबाग करावं अशी माझी अपेक्षा आहे, इच्छा आहे. कारण काय फळबागेत बाकीचे पैसे थोडे जास्त भेटतात आणि करताना एक्सपोर्टच्याच माल तयार करावा अशी त्यांनी हे ठेवूनच नियोजन करावं. पुढचा प्रयोग हा असाच एक आगळा वेगळा प्रयोग आहे, तो म्हणजे बारामतीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या काळ्या मिरचीचा. नमस्कार, माझे नाव संतोष करंजे, कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये विषय विशेषज्ञ कृषी विद्या म्हणून कार्यरत आहे. तर बारामतीच्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना काळ्या मिरच्या पाहायला मिळाल्या. बारामती कृषी विज्ञान केंद्रात 16 ते 21 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. या प्रदर्शनामध्ये काळ्या मिरचीचे यशस्वी उत्पादन घेतलं असून ही काळी मिरची शेतकऱ्यांना प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. यावर्षी कृषी प्रदर्शनमध्ये वेगळा प्रयोग म्हणजे मिरचीची लागवड केली आहे आणि मिरचीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण हिरवी मिरची पाहतो, पण यावर्षी आम्ही काळी मिरची पण लावली आहे.
आता तुम्ही म्हणाल काळीच का, तर काळी मिरची अशी आहे की त्याच्यामध्ये ते विशिष्ट गुणधर्म आपण त्याच्यामध्ये आणलेले आहेत. एका कंपनीने त्याच्यामध्ये असे गुणधर्म आणलेत की ज्याच्यामध्ये तिखटपणा वाढवलेला आहे. जर काळी जरी असली तरी ती तिखटालाही तितकीच जास्त आहे. म्हणजे आपण नॉर्मल मीडियम हॉट चिली जी म्हणतो ती साधारणपणे 8 ते 10,000 SHU त्याचा हॉटनेस काउंट असतो. आणि ही मिरची जी आहे ही त्याच्यापेक्षा 5 पट काउंट म्हणजे 45 ते 50,000 SHU इतका त्याचा हॉटनेस काउंट आहे. म्हणजे जर तुम्ही नुसती जिभेला जरी लावली तर तुम्हाला इतकी तिखट लागेल की ती आपण खाऊ शकत नाही. सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे आणि जीवनशैलीमुळे अनेकांना आपल्या आहारात बदल करावे लागतात, परंतु हे सर्वांना शक्य होत नाही. प्रत्येकाच्या खानपानाची एक आवड असते, वेगळी गरज असते आणि त्यात अनेकांना तिखट मिरची खायला आवडत नाही. परंतु मिरचीचं सेवन करणं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. त्यांनी लठ्ठपणा कमी होतो, त्याचबरोबर अनेक आरोग्यदायी फायदे देखील त्याचे सांगितले जातात. काळ्या मिरचीमुळे वजन कमी करण्यास आणि लठ्ठपणा घालवण्यास मदत होते. जर तुम्हाला सातत्याने सर्दी आणि खोकल्याचा आजार होत असेल तर त्यासाठी काळी मिरचीचं सेवन करणं हे अत्यंत उपयुक्त ठरतं. लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण, सर्दी, खोकला आणि गुडघेदुखीवरही काळी मिरची ही गुणकारी ठरते. अशा अनेक आजारांवर मात करणाऱ्या काळ्या मिरचीची शेती करणं हा प्रयोग खरंच एक कौतुकास्पद प्रयोग मानला जाईल. जशी जगामध्ये सगळ्यात जास्त हॉट चिली जर म्हटलं तर भूत जलोकिया, तिचा हॉटनेस काउंट आहे 1,00,000 SHU, त्याच्या 50% याचा काउंट आहे. म्हणजे त्या एक मिरचीची ह्या 2 मिरची बरोबर करणार आहेत, म्हणजे ती पण तितकीच हॉट असणार आहे. आणि जशी हॉट आहे तशी ही हॉट वेदरला पण सर्वाइव्ह होते. म्हणजे टेम्परेचर वाढलं तरी त्याच्यामध्ये रोगराई कमी येते. बाकीच्या हायब्रिड मिरचीमध्ये जर बघितलं तर जसं टेम्परेचर वाढलं तसं त्याला रस शोषणारे किडी जास्त येतात आणि त्या किडीमुळं व्हायरस त्याच्यामध्ये जास्त होतो आणि त्याच्यामुळे ती मिरची लवकर संपते. त्याच्या उलट ही हिरवीगार तुम्हाला शेवटपर्यंत दिसेल. जेवढं टेम्परेचर वाढलं तरी त्याच्यामध्ये थ्रिप्स माइट सारखा रोग कमी येतो. म्हणजे त्याला रासायनिक कीटकनाशके पण कमी लागतील. या सर्व वैशिष्ट्यामध्ये ती मिरची असल्यामुळे तुम्हाला निश्चित ही शेतकऱ्यासाठी पण चांगलीच महत्वाची बाब आहे की रोगाला किडीला कमी बळी पडते आणि शिवाय तिखटपणा जास्त आहे. म्हणजे ग्राहक आणि शेतकरी या दोन्हीसाठी फायद्यातली ही मिरची असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना या मिरचीची निश्चित त्यांनी स्वतः इथे येऊन पाहणी करावी आणि आपल्या शेतामध्ये ही लागवड करावी असं मी आवाहन करतो. धन्यवाद. त्याचबरोबर पुढील प्रयोग आहे दापोली तालुक्यातील कोळधरे येथील साहिल पेठे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्ट्रॉबेरीची शेती केली आहे. नमस्कार, मी साहिल सुनील पेठे, मुक्काम पोस्ट कोळथरे, तालुका दापोली. माझं BSc ॲग्रिकल्चर शिक्षण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठच्या अंतर्गत शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरते देवली येथे झाले. तर दापोली तालुक्यातील कोळधरे येथील साहिल पेठे याने कोकणातील लाल मातीतही चांगल्या प्रकारची गुणवत्ता असलेली स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते हे दाखवून दिले. मी गेल्या 3 वर्षापासून कोळथरे येथे स्ट्रॉबेरीची लागवड करत आहे. यामध्ये यासाठी मला आमच्या कॉलेजचे प्राध्यापक श्री प्रशांत पवार सर, तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुनीत कुमार पाटील सर, आमच्या गावासाठी लाभलेले कृषी सहाय्यक श्री जाधव सर
त्याचबरोबर दापोली तालुका कृषी अधिकारी मेटेसाहेब यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबरीने माझे वर्गमित्र निखिल भिलारे व गणेश पवार यांनी मला स्ट्रॉबेरीची रोपं उपलब्ध करून दिली आणि त्यासाठी लागणारी खतं औषधं यांसंदर्भात पुरेपूर माहिती दिली. कृषी पदवीधारक विद्यार्थी असलेल्या साहिल पेठे याने आपल्या शिक्षणाचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्ट्रॉबेरीची शेती केली. कमी शेतीत अधिक उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने पेठे यांनी स्ट्रॉबेरीचा पर्याय निवडला. त्यांच्या प्रयोगालाही यश मिळालंय. त्यामुळे स्ट्रॉबेरी शेतीखालील क्षेत्र वाढवण्याचं त्यांनी ठरवलंय. कोकणातील लाल मातीत अधिक गुणधर्म असलेली उत्कृष्ट दर्जाची स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते याची खात्री झाल्याने पुढील वर्षापासून त्यांनी अन्य शेतकऱ्यांची जमीन भाडेतत्वावर घेऊन मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचं ठरवलं. या स्ट्रॉबेरीला महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षा अधिक दर मिळत असल्याने कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होत असल्याने पेठे यांनी यावेळी सांगितलं. सध्या स्ट्रॉबेरीची लागवड 2 गुंठे क्षेत्रावर केलेली आहे. यामध्ये 800 ते 1000 रोपांचा समावेश आहे. स्ट्रॉबेरी आपल्या भागात पिकल्याने लोकांकडून देखील चांगला प्रतिसाद आहे व मागणी देखील आहे. याला बाजारात भाव देखील चांगला मिळत आहे. त्यामुळे भविष्यात मी स्ट्रॉबेरीखालील क्षेत्र वाढवण्याचा दृष्टिकोन आहे. धन्यवाद. तर आणखी एक अशी घटना आहे. बारामतीत कृषी प्रदर्शनात खुल्या पद्धतीने अधिक दर्जेदार आणि अधिक उत्पादन देणारा टोमॅटो तसेच काळा टोमॅटो देखील त्याचबरोबर 29 प्रकारचे टोमॅटोची देशी वाण या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. तर बारामती मधील कृषी प्रदर्शनात खुल्या पद्धतीने अधिक दर्जेदार आणि अधिक उत्पादन देणारा टोमॅटो तसेच काळा टोमॅटो त्याचबरोबर 29 प्रकारच्या टोमॅटोची देशी वाण पॉलीहाऊस किंवा शेडनेटमध्ये पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाल्याचा दर्जा उच्चतम राखला जातोय. मात्र उत्पादन खर्चात बचत करून स्टेजिंगच्या सहाय्याने टोमॅटोचे पीक खुल्या जागेतूनही अगदी 40 फूट उंचीपर्यंत घेऊन ते अधिक काळासाठी उत्पादन घेणारे आणि अधिक उत्पादन देणारे ठरू शकते. याचा प्रयोग या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल. टोमॅटोचे अधिक दर्जेदार आणि अधिक उत्पन्न देणारे पीक कमी उत्पादन खर्चात घेता येणारे हे प्रात्यक्षिक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार.
महाराष्ट्रातील निसर्गाचं जतन आणि आधुनिकीकरण यांचं संमिश्र कल्पनेनं केलेले काही यशस्वी प्रयोग. तर सुजलाम सुफलामच्या आजच्या या भागात आपण इथेच थांबत आहोत. मात्र पुन्हा भेटूया अशाच आगळ्या वेगळ्या शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन. तर पाहायला विसरू नका सुजलाम सुफलाम, फक्त न्यूज मराठी 24/7 वर. नवा भारत नवा विचार.